तुम्हाला सांगू, ही शक्ती साधी सुधी नाही. हिच्या हातात 3 ताळ आहेत. 33 कोटी दैवत हिचं ऐकतात. 64 जोगिनी माईचं ऐकतात. आणि सगळी सृष्टी 3 ताळ चालवायचं काम माय करते. मणिदीप नावाचं ठिकाण आहे. मणिदीप अंतराळाच्या कितीतरी वर, 21 वर्गाच्या कितीतरी वर मणिदीप नावाचं ठिकाण आहे. तिथं फक्त स्त्रियांचंच राज्य आहे. ही मुख्य महानायिका त्यात आहे. आणि हिच्या भोवताली 64 जोगिनी, असंख्य शक्ती, महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी या सर्व शक्ती तिच्या आजूबाजूने असतात. आणि ही तिचीच रूप आहे, तिचीच कृपा आहे. अशा अवस्थेमध्ये पुरावा जर म्हणाल तर देवी भागवत या ग्रंथामध्ये त्याचा पुरावा आहे. तुम्ही वाचून बघू शकता. आणि त्यात लबाड असलं तर पुन्हा मला फोनवर शिव्या घाला, म्हणून भडोपाड लबाड बोलताय कसं काय. देवी भागवत नावाच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. धन्यवाद. घेऊन येतो आपल्या सेवेसाठी गुरुनवन. गुरु वाचवणी सापडेना सोयी धरा येते पाय आधी आधी. सद्गुरु शामनाथ महाराज सामनगावकर, गोकुळदास महाराज सामनगावकर, माऊली महाराज चाकरवाडीकर आणि मारुती महाराज कानेगावकर ह्या 4 संतांचा डायरेक्ट आशीर्वाद मला मिळाला. म्हणून परिवर्तन झालं. गोकुळदास महाराज जिवंत होते तेव्हा, माऊली महाराज जिवंत असताना, मारुती महाराज जिवंत असताना त्यांचा वरदहस्त डोक्यावरती. मला सांगा, लोखंड राहील का? पोलीस जर लोखंडाला चिटकला गेला तर त्या लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तसं संतांच्या स्पर्शाने मनोज भडकवाड हा विषयच राहिला नाही. मी तुम्हा सर्वांच्या स्वाधीन आहे. आणि एकच नाव महाराष्ट्रामध्ये गाजत असतं नेहमी. गेले 40 वर्ष झालं मार्केटमध्ये आम्ही काम करतोय. मनोज भडकवाड आणि पार्टी ही फक्त तुमची सेवा. अनंत उपकार तुमचं ऋषिकाचं माझ्यावरती आहे. माझ्या अंगातली कातडी काढून त्याची चेपल बनवून तुमच्या पायात घातली तरी भेटणार नाही. कारण का? त्याचं कारण सांगतो. ट्रॅक्टर जर दारात पडला तर माणूस ट्रॅक्टर वरच मेलय का जिथं आहे बघाय माणसं बाहेर येत आहे. पूर्वी एखादी 2 व्हीलर किंवा एखादी सायकल जर गावात आली, एखाद्या गावात सायकल जर आली तर म्हणतात लोक, काय त्या अमक्यानं सायकल आली. एवढा मागास समाज होता. म्हणजे प्रगती नव्हती लोकांची. सायकल आली, ती सायकल बघायला गल्लीतनं माणसे. मोटरसायकल तर नंतरचा विषय झाला. 5, 50, 100 माणसं गोळा व्हायची मोटरसायकल आली. आता ट्रॅक्टर दारात उलटून पडलं तरी माणूस बघायला येत नाही. आणि तुम्ही एका मनोज भडकवाडी या नावासाठी इथपर्यंत आलात. ही काय साधा उपकार आहे. धन्यवाद, धन्यवाद. अशीच कृपा असू द्या. आता घेऊन येत आहोत आपल्या सेवेसाठी एक सुपरहिट गुरुनमन. सुखदेव बाबूराव साठे सौंदेकर हे माझे पोतराज पंथातले गुरु. त्यांनी जसं जसं मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. घेऊन येत आहोत गुरुनमन. 1, 2, 3, 4.
आणि त्यानंतर आई साहेबांच्या भक्तिगीताने कार्यक्रमाला आरंभ होईल. घेऊन येत आहोत आपल्या सेवेसाठी. चला चला. आधी गुरु शिवंदावे आधी गुरु शिवंदावे मग पुढे साधन साधावे. 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 माझ्या गावा अंधारात लावला दिवा. गुरुवाले माझ्या गावा अंधारात लावला दिवा. आधी आधी गुरु शिवंदावे मग पुढे साधन साधावे. आधी गुरु शिवंदावे मग पुढे साधन साधावे. गुरुवाले माझ्या गावा अंतरात लावला दिवा. तीच मंत्राची ज्योत लावली आणि मंत्राशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. हो हो हो. गळ्यात माळ घालायची झाली तरी मंत्र आहे रामकृष्ण हरी. उघड उघड तीच मंत्र. काय लपायची गरज नाही किंवा झाकून नाही. ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे नाही का. एकच माती नानापरी भिंती रांजण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे. मंत्र झाकून ठेवायचं काहीच कारण नाही का. या ठिकाणी गळ्यात तुळशीची माळ घालायची झाली तरी रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. आणि त्या मंत्रावर 5 कोटी लोकसंख्या तरली. पंढरपूरमध्ये 5 करोड लोकांच्या गळ्यामध्ये 5 करोड लोकांच्या गळ्यामध्ये माळा आहेत आणि पंढरीची वारी घराण्याला आहे. परडी हातावर घ्यायची झाली तरी मंत्र. पण आता भोळ्यापणामध्ये बीज मंत्र नाही. आता कसं आहे, परडी हातावर द्यायची आणि कानात फुकायचं. आई राजा उदो 50,000ला घर जळलं. फुकाट फेल गेला कार्यक्रम. काय झालं? फेल गेला कार्यक्रम. आई राजा उदो हा गजेर आहे, हा मंत्र नव्हे. मंत्र ज्याला देता येतो त्याला गुरु होण्याचा अधिकार आहे. अन्यथा एखाद्याचं घर बुडबुडी अशा अवस्थेत उर्वरित कार्यक्रम आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहोत.
तुझे नाम कोटील तारात येऊन भेट श्रीनाथ आधी आधी गुरु शिवंगारे मग साधन साधारे आधी गुरु शिवंगारे मग साधन साधारे गुरुबीज नाम होते कानात येऊन भेटले श्रीनाथ नयन पवित्र बदले देव कुठे आहे ते ओळखण्याची सामर्थ्य गुरुमुळे प्राप्त होते हो 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 आता ह्या कलियुगामध्ये लय विचित्र माणसं आहेत ह्या कलियुगामध्ये लोक काय काय म्हणतात देवच नाही देव नाही म्हणणाऱ्या व्यक्तीला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं ज्यांनी जे म्हणतात देव नाही त्या देव नाही आईच्या पोटामध्ये गर्भ वाढत राहतो तो वाढवणारा कोण आहे आई बाळाला जन्म दिल्यावर त्याला दूध पाजते पण गर्भात रक्षण करणारा कोण आहे त्याचं नाव आहे देव गर्भात जो रक्षण करतो त्याचं नाव देव आणि मला सांगा जन्म झाल्याच्या नंतर अर्ध्या तासानं पिवळं दूध लेकराला आई पाहिजे पिवळं दूध का ते पिवळं दूध पिल्याच्या नंतर लेकरू शक्तिशाली बनतं आणि जी काय त्याचं आरोग्य आहे ते चांगलं राहतं आणि त्यामुळे ते दूध पाजलं जातं पण मला सांगा स्तनामध्ये दूध निर्माण करणारा कोण आहे त्याचं नाव आहे देव माझ्या आईला मी पेलो नाही का ते दूध निर्माण करणारा कोण आहे त्याला देव म्हणतात रक्ताचं पाणी होतंय पाण्याचं दूध होतंय आणि ते दूध माऊली लेकराला पाजते म्हणून जग बघायला मिळालं आणि माणसं म्हणतात काय खराय देवा नाही देव नाही तर मग काहीच नाही मला सांगा पृथ्वीचा गोळा किती मोठा आहे त्याला मोजणे एवढं काही पात्र आहे का एखादा काटा आहे का पृथ्वीचं तोल करता तोलता येईल वजन करता येईल नाही फार मोठी गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी देवाच्या